संविधान चौकातील मुख्य रस्ता पोलिसांनी उघडला आहे, मात्र या कार्यकर्ते जे आहेत ते या आता दुसऱ्या रस्त्यावर आणि म्हणजेच विधान भवनाच्या बाजूच्या रस्त्यावर आणि रिझर्व्ह बँकेच्या समोरच्या रस्त्यावर येऊन बसलेले आहे। हे कार्यकर्ते कुठेही मानायला तयार नाही आहे हे की आम्ही हे आंदोलन सोडून या ठिकाणावरून जाणार। पोलिसांनी ताब्यात घेणं सुद्धा सुरू केलेलं आहे, मात्र विदर्भवादी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला या ठिकाणी मिळते आहे। महिला सुद्धा आपण बघू शकतो की रस्त्यावर झोपलेल्या आहे आणि त्या आंदोलन करत आहे। काय सांगा, विदर्भ राज्य वेगळं देत नाही तोपर्यंत आता जनता रस्त्यावर उतरून आक्रमणात सामील होत आहे। हे कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाही आहे यांच्यावर, कारण ही विदर्भ राज्य वेगळं देतो म्हणजे फक्त प्रत्येकाने सत्ता बळकावलेली आहे। जोपर्यंत विदर्भ राज्य वेगळं होत नाही तो नक्कीच या ठिकाणी आपण चित्र जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळते की प्रत्येक जण वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणावरून हटणार नाही अशा प्रकारचा प्रण करून आले असं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। रस्त्यावर झोपून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे, रस्ता रोखल्या जात आहे आणि एकंदर विदर्भवादी आता वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।